एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आम्ही ऑन द वे होतो पुनाखाला आणि जाताना आम्ही बघायला थांबलो होतो डोचुला पास. पण लास्ट व्हिडिओमध्ये एक क्लिप ॲड करायची राहिली होती, ती म्हणजे पारो एअरपोर्ट व्ह्यू पॉईंट. सो पारोचं एअरपोर्ट हे सगळ्यात रिस्किएस्ट एअरपोर्ट इन द वर्ल्ड आहे. इथे फक्त 25 पायलट्सना प्लेन उडवायची परमिशन आहे आणि आम्ही लकी होतो की आम्हाला या फ्लाईटचं टेक ऑफ बघायला मिळालं. इथे ऑलमोस्ट 2 ते 3 एअरलाईन्सलाच परमिशन आहे, जे म्हणजे भूतानची स्पेसिफिक एअरलाईन भूतान एअरलाईन आणि ड्रूक एअरवेज म्हणून अशा 2 एअरलाईन्सनाच परमिशन आहे. कारण तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये आसपास किती छोटासा रनवे आहे आणि आसपास जी घरं दिसत आहेत ती ॲक्च्युअल सगळी ती गावं आहेत. त्यांच्यामध्ये बरोबर फक्त रनवे आहे आणि तेवढ्याच रनवेवरून फ्लाईट टेक ऑफ आणि लँड करू शकतं. सो आम्हाला फ्लाईटचं टेक ऑफ बघायला मिळालं. सो आम्हाला एकदम छान वाटलं ते बघायला. त्याच्यानंतर डोचुला पास बघून पुनाखाला पोचल्या आम्ही गेलो होतो पुनाखा सस्पेन्शन ब्रिज बघायला. पुनाखा इनफॅक्ट पूर्ण भूतानमधला हा लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. अराऊंड 15 मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स असणारा हा ब्रिज आहे, जो पोचू रिव्हरवर असलेली दोन्ही गावं जोडतो. ह्याच्या दुसऱ्या टोकाला एक कॅफे आहे, जिथे तुम्ही थांबून चहा कॉफी घेऊ शकता आणि फोटो वगैरे काढून त्याचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आम्ही सस्पेन्शन ब्रिजवरून मस्त वॉकिंग करत गेलो, तिथला व्ह्यू एन्जॉय केला आणि तिथेच थोडा रिव्हरवर एन्जॉय करून आम्ही रूमवर गेल्यानंतर ती रात्र आमची होती कराओके नाईट. पुनाखामध्ये कराओके क्लब भरपूर आहे. सो आम्ही कराओके नाईट मस्त एन्जॉय वगैरे करून दुसऱ्या दिवशी गेलो होतो पुनाखा झॉंग बघायला. झॉंग म्हणजे बेसिकली किल्ला. इथे भूतानमध्ये झॉंग बरेच आहेत, पण पुनाखाचा झॉंग हा खूप ॲस्थेटिक आणि एकदम सिनिक आहे, बघण्यासारखा आहे हा झॉंग. इथले झॉंग म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कन्वर्ट केलेत. काही पार्टमध्ये मॉन्क्स इथे राहतात पण, आणि काही पार्टमध्ये प्रेयर मॉनास्ट्रीज पण आहेत. त्याच्यामुळे हे झॉंग्स अगदी वेल मेंटेन आणि खूप क्लीन आहेत. त्यामुळे हे बघण्यासारखे आहेत एकदम झॉंग. इथे त्यांचं डिसिप्लिन खूप पाळावी लागते. सो इथे शॉर्ट्स आणि वन पीस वगैरे घालून याला अजिबात अलाउड नाही आहे. कम्प्लीट तुमचे नीज आणि शोल्डर्स झाकावेच लागतात. झॉंग बघून आम्ही निघालो भूतानची कॅपिटल असणाऱ्या आणि भूतानचं मोस्ट ऑफ पॉप्युलर असणाऱ्या सिटीमध्ये म्हणजे थिम्फूला. ऑन द वे आम्ही थांबले म्युझियम, भूतानीज गोष्टींचं त्यांच्या कल्चरचं म्युझियम आणि कॅफे असं दोन्ही होतं. पुनाखामध्ये अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे फॅलस टेम्पल, जे इथे फॅलस टेम्पल. कारण की इथे भूतानमध्ये फॅलसला खूप मानतात, जे वाईट नजर लागू नये म्हणून इथल्या प्रत्येक घरांवर ते पेंट केलेलं असतं किंवा घराच्या बाहेर अडकवलेलं असतं. सो पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता, सो आम्ही ते काही बघितलं नाही. आम्ही थिम्फूलाच निघालो. सो ऑन द वे एक कॅफे होतं, जिथे त्यांच्या सगळ्या वस्तू वगैरे ठेवल्या होत्या. हे कॅफे बघून इथे स्नॅक्स वगैरे एन्जॉय करून आम्ही थिम्फूला पुनाखा टू थिम्फू ड्राईव्ह पण एकदम सिनिक आहे. पूर्ण भूतानमध्ये तुम्हाला असे फ्लॅग्स लावलेले दिसतील. बेसिकली हे प्रेयर फ्लॅग्स असतात. इथे आपल्या घरातलं कोणीही व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा त्याच्या नावचे म्हणून डोंगरावर असे फ्लॅग लावलेले असतात. इथला फ्लॅग्सचे हे कलर, प्रत्येक कलर काहीतरी स्पेसिफिक अर्थ सांगतो. म्हणजे व्हाईट कलरचा फ्लॅग म्हणजे पीस
पीस सांगतो, येलो फ्लॅग म्हणजे प्रेयर फ्लॅग असतो. असे बरेच फ्लॅग पूर्ण भूतानच्या जर्नीमध्ये तुम्हाला दिसतील. सो थिम्फूमध्ये पोचल्या आम्ही आधी गेलो होतो टाकिन रिझर्वला. टाकिन हा भूतानचा नॅशनल ॲनिमल आहे, ज्याचा चेहरा गोटसारखा आणि शरीर गाईसारखं असा एक वेगळाच प्राणी बघायला मिळाला. या सेम टाकिन रिझर्वमध्ये आम्हाला याक पण बघायला मिळाले आणि हरिण, सांबर हे प्राणीसुद्धा पाहायला मिळाले. भूतानमध्ये याकपासूनच्या मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ते वापरतात. लाईक याक वूलचे ते कपडे वापरतात. याक मिल्क इथे ते घेतात. याक चीजसुद्धा ऑलमोस्ट सगळ्याच दुकानात याक चीज मिळतं. तुम्ही तेही शॉपिंग करू शकता जर तुम्हाला याक चीज हवं असेल तर. सो आम्ही टाकिन रिझॉर्ट बघून झाल्यानंतर आम्ही रूमवर पोचलो. रूमवर पोचल्यावर आम्हाला बराच वेळ होता. भूतानमध्ये डिनर खूप लवकर करतात कारण की इथे काम करणाऱ्या सगळ्या लेडीज आहेत. म्हणजे आमच्या बॅग्स वगैरे आत घ्यायला, रिसेप्शनला सगळी हेल्प करणाऱ्या, डिनर सर्व करणाऱ्या, बनवणाऱ्या बरेच सगळी कामं ही लेडीज करतात. इथे लेडीजची सेफ्टी खूप पाळली जाते. म्हणूनच आम्हाला 8:30च्या आत कंपल्सरी डिनर करावं लागत होतं, कारण त्यांना घरी जायला लागू नये म्हणून. हे खूप छान वाटलं मला की इथे सगळे काम करणाऱ्या लेडीज आहेत आणि इथे लेडीजला खूप व्हॅल्यू आहे. ह्याचं खरंच खूप छान आणि प्राऊड वाटलं. सो आमचं डिनर खूप लवकर व्हायचं. 8 वाजताच. 8ला डिनर झाल्यानंतर आमच्याकडे बराच वेळ असायचा. सो आम्ही सिटी टूर फिरायला जायचो. सो आम्ही थिम्फू सिटीसुद्धा रात्री फिरून आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो बुद्धा डोरडीमा. इथली सगळ्यात मोठी बुद्धांची मूर्ती आहे आणि जिथेच एक मोनास्ट्री पण आहे, ती बघायला आम्ही जाणार होतो. जायच्या आधी आम्ही गेलो होतो इथल्या किंग्सचा पॅलेस बघायला. म्हणजे पॅलेसचा व्ह्यू बघायला. तिथेच एक डोंगरावरती गेल्यावर किंग्स पॅलेसचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो. बेसिकली पूर्ण हे पॅलेस हे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये किंवा आय गेस पार्लमेंटमध्ये त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे आणि तिथल्या एका छोट्या पॅलेसमध्ये किंग राहतो. थिम्फूमध्ये अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सिम्पली भूतान हे लिव्हिंग थिंग्सचं असलेलं म्युझियम. पण ऑलरेडी आम्ही इथे असणाऱ्या गोष्टी या मधल्या कॅफेमध्ये आणि इथला कल्चरल शो पारोमध्ये बघितला होता. सो आम्ही ते स्किप केलं. पण तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे नक्की बघू शकता. भूतानमध्ये असणारी इनफॅक्ट वर्ल्डमध्ये असणारी सगळ्यात मोठी ही मूर्ती आहे. अराउंड 177 फीटची ही मूर्ती आहे आणि ह्याच्याच खाली एक मोनास्ट्री आहे. इथल्या कुठल्याच मोनास्ट्रीमध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो स्ट्रिक्टली ते फॉलो करतात आणि त्याच्यामुळे आतमध्ये कुठेही फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तुम्ही बाहेर काय ते फोटो वगैरे काढू शकता. इथे मस्त हिमालयन माउंटन्सचा व्ह्यू दिसतो, जो आम्ही एन्जॉय केला आणि निघालो परत फुनशुलिंगला. फुनशुलिंगला जाताना आधी आम्ही थांबलो होतो चुझॉम ब्रिज पाहायला. चुझॉम म्हणजे संगम. सो मोचू आणि पोचू या 2 रिव्हरचा तिथे संगम होतो. तो व्ह्यू पॉईंट आहे म्हणून तिथे चुझॉम ब्रिज म्हणतात. चुझॉम ब्रिज वरती थोडा तिथला रिव्हर व्ह्यू एन्जॉय करून आणि मस्त फोटो वगैरे काढून आम्ही परत फुनशुलिंगला निघालो. भूतानचे हे 7 दिवस कसे गेले खरंच कळलं नाही. भूतान इतकं शांतताप्रिय असणारं आणि हॅपिएस्ट कंट्री आहे. ॲक्च्युली फर्स्ट व्हिडिओमध्ये हे सांगायचं राहिलं होतं की भूतान इंडियनसाठी विजा फ्री आहे. पण इथे प्रत्येक टुरिस्टकडून पर डे 1200 रुपीज SDF घेतात, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी, जी इंडियन्सकडून 1200 रुपीज आहे आणि फॉरेनरकडून त्यापेक्षा जास्त आहे. गेस 3,000-4,000 अशी काहीतरी आहे ती फी.
पण हा सगळा फंड भूतान गव्हर्नमेंट त्यांच्या लोकांसाठी फ्री एज्युकेशन आणि फ्री मेडिकल देण्यासाठी ते यूज करतात. इथे झेब्रा क्रॉसिंगला खूप महत्त्व आहे. झेब्रा क्रॉस करताना कोणीही माणूस दिसला तरीही लगेच गाडी ते थांबवतात. एकही इथे ट्रॅफिक सिग्नल नाही आहे, ट्रॅफिक पोलीस नाही आहे. आणि ट्रॅफिक पोलीस जरी असला तरी तो अगदी हसत म्हणजे स्माइलिंग फेसनी प्रत्येकाला वे दाखवत असतो. इथली शांतता आणि हॅपीनेस, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारं समाधान बघून खूप छान वाटलं. 7 दिवसांची जर्नी ॲक्च्युली हे 10-15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये खरंच सांगता येत नाही. ती ॲक्च्युली एक्सपिरियन्स करण्यासारखी आहे. त्यातल्या त्यात मी बऱ्याच क्लिप्स घ्यायचं ट्राय केलं आहे. सो तुम्हाला हे भूतानची आमची जर्नी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ सगळे आवडले तर लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.